महालक्ष्मी रेस कोर्स मधील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब सोबत 91 एकर जमिनीसाठी 30 वर्षांचा करार. भाडेपट्टा करारामध्ये राज्याच्या नगरविकास विभागाकडून सुधारणा. भाडे करारामध्ये रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला राज्य सरकारकडून 2 कोटींची सूट. ठाण्यामधील अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर. मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानुसार कारवाई. सकाळपासून 9 ठिकाणी पब आणि बारवर तोडक कारवाई. मीरा रोडच्या टाइमलेस बार अँड रेस्टॉरंटवरती पालिकेची तोडक कारवाई. ठाण्यानंतर मीरा रोडवरही महापालिकेची कारवाई. महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा नावाची पोस्ट चर्चेत. ठाण्यामधील अनधिकृत पब बारवरील तोडक कारवाईचं कौतुक करत आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्री शिंदेंसाठी पोस्ट. सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर लावावं लागणार नाही, महावितरणाचं स्पष्टीकरण. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 5.28% पाणीसाठा शिल्लक. पावसाच्या अनियमिततेमुळे धरणामधील पाणीसाठ्यामध्ये विशेष भर पडलेली नाही. मुंबईकरांच्या पाणी वापरावरती निर्बंध येण्याची शक्यता. कोणते नियम आणि निर्बंध आणायचे यावर पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू. 5 स्टार हॉटेल्स, मॉल, बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्समध्ये आणखी पाणी कपातीची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवसात आढावा घेऊन वरिष्ठ अधिकारी निर्णय घेणार. मध्य रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय. प्रति तास 80 किलोमीटर या वेगानं धावणारी लोकल आता प्रति तास 95 किलोमीटर या वेगानं धावणार. गोखले पुलाचा मुहूर्त हुकण्याची शक्यता. 1 जुलैपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं महापालिकेचं नियोजन. मात्र अजूनही पुलाचं काम सुरू असून 4 दिवसात पूल कसा खुला होणार याबाबत प्रश्नचिन्ह. ठाण्यामधील माजीवाडा मुंबई नाशिक महामार्गावरती कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात. वाहन चालक घटनास्थळावरून पसार. पालघर बस आगारामध्ये वाहक चालक आणि डेपो अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी. वाहन चालकाच्या ड्युटी लावण्याच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती. पश्चिम उपनगरामधल्या सेलिब्रिटींच्या घरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला विलेपार्ले पोलिसांकडून अटक. विजय जाधव असं आरोपीचं नाव असून आरोपीवर 16 गुन्ह्यांची नोंद. नवी मुंबई शहराला देशामध्ये नंबर 1 आणण्यासाठी पालिका प्रशासनानं कसली कंबर. आयुक्तांकडून ऐरोली, ठाणे, बेलापूर रस्त्यावरती डीप क्लीन मोहीम. आमची घरं तोडणाऱ्यांवर कारवाई करा. पवईमधील भीमनगर इथल्या रहिवाशांची हायकोर्टात याचिका. SIT चौकशीची मागणी. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी TRAIचे मोठे पाऊल. अनोळखी नंबरवरून फोन आल्यास नंबरसह त्याचं नाव सुद्धा दिसणार. संपूर्ण देशामध्ये ही सेवा 15 जुलैपासून सुरू होणार. महाराष्ट्रामधील बहुचर्चित आरती यादव हत्याकांडातील आरोपी रोहित यादवला आज वसई न्यायालयानं सुनावली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बदलापूरच्या कोंडेश्वर कुंडामध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणाचा झाला मृत्यू. विधवा महिलांना वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी 75,000 ऐवजी फक्त 10,000 रुपयांचं शुल्क. प्रमाणपत्राचं शुल्क कमी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. 29 जूनला भाजपची महत्त्वाची बैठक. राज्याचे नवे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव घेणार बैठक. आगामी विधानसभा निवडणूक, लोकसभा कामगिरीवर चर्चा. काँग्रेसमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार. काँग्रेस हायकमांडचे आदेश. नाना पटोलेंची माहिती. विधान भवनामध्ये दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांची भेट. यावेळी जयंत पाटलांनी वळसे पाटलांच्या तब्येतीची केली विचारपूस. संत रूपलाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक तयार होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. उद्या या संदर्भात घोषणा करू. फडणवीसांची माहिती. माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा वरळीमध्ये जागता पहारा. मतपेट्या सुरक्षित रवाना होईपर्यंत किशोरी पेडणेकर फील्डवर. मतपेट्या नेताना चुकीचा प्रकार होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून विशेष काळजी.
कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय. यामुळे कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी होणार मदत. राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयामधील कर्मचारी आणि प्राध्यापकांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन. अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. आणि आता विधिमंडळ अधिवेशनासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी सुपरफास्ट. विधिमंडळ लिफ्टजवळ फडणवीस उद्धव ठाकरे एकत्र. फडणवीस ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर दरेकर प्रसाद लाडई लिफ्टमध्ये. देवेंद्र फडणवीसांसोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोग. लिफ्टला कान नसतात त्यामुळे यापुढे गुप्त बैठका तिथेच करू. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांसोबतच्या लिफ्टमधील प्रवासावर वक्तव्य. विधिमंडळामध्ये चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे भेट. उद्धव ठाकरेंचं आगमन झाल्यावर चंद्रकांत पाटलांनी केलं स्वागत. चंद्रकांत पाटलांकडून अनिल परबांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन. संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांना पहिल्या दिवशी भेटणं आणि सभागृह व्यवस्थित चालावं यासाठी संवाद साधावा लागतो. त्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. चंद्रकांत दादांनी आज चॉकलेट दिलं. तसंच महिलांच्या मोफत शिक्षणाचंही चॉकलेट दिलंय. उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला. उद्धव ठाकरे शाब्दिक कोट्या करत असतात पण त्यांच्या मनामध्ये काही नसतं. हसत्या खेळत्या वातावरणामध्ये त्यांना चॉकलेट दिलं. अनिल परब यांना निवडणूक निकालाच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. चंद्रकांत पाटील हे जुने मित्र. त्यांना चॉकलेट द्यावं वाटलं असेल. निवडणुकीआधी शुभेच्छा दिल्या जातात तशा त्यांनी शुभेच्छा दिल्या. अनिल परब यांची चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिल्यानंतर प्रतिक्रिया. लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे गमतीनं म्हणाले, प्रवीण दरेकरांना बाहेर काढा. दोघेच जाणार असाल तर जातो बाहेर. प्रवीण दरेकरांची माहिती. उद्धव ठाकरेंची मानसिकता विरोधी पक्षामध्ये राहण्याचे. उद्धव ठाकरेंसोबतच्या लिफ्टमधील भेटीनंतर दरेकरांचं मोठं वक्तव्य. अशा भेटी होतच राहतात. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरील चर्चांवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडी आता टिकणं शक्य नाही. आमदार संजय शिरसाट यांचं विधान. तर आमची वैयक्तिक भांडण नाही आहेत. शिरसाटांचं वक्तव्य. नागपूर अधिवेशनामध्ये कुणीही न मागता 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. निवडणुकीला 3 महिन्यात सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज तत्काळ माफ करावं. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी केली पाहिजे. अंबादास दानवेंची सरकारकडे मागणी. तर दुधावरील अनुदानाची प्रक्रिया किचकट असल्याचंही वक्तव्य. राज्याच्या वस्तू निर्माण क्षेत्रामध्ये 7.5%, बांधकाम क्षेत्रामध्ये 6.2% वाढ अपेक्षित. परिणामी उद्योग क्षेत्रामध्ये 6.6% वाढ अपेक्षित. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात माहिती. आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याचा विकास दर हा 7.6% राहण्याचा अंदाज. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र देशात 6व्या क्रमांकावर. एकनाथ शिंदे घटनाबाह्य. मुख्यमंत्री घटनाबाह्य. बेकायदेशीरपणे जे लोक सत्तेवरती असतात त्यांना मानसिक आजार असतो. असे लोक मनोरुग्ण असतात. संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं. संजय राऊतांची अप्रत्यक्ष मागणी. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोकादायक. संजय राऊतांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.